गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो। खरं तर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या गोदा घाटावरच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांपर्यंत आता गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळेल। पाणी पातळी जी आहे ती सकाळी काहीशी कमी होती, मात्र दुपारी 11 वाजता गंगापूर धरणातून 6336 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीत दुपारनंतर पुन्हा एकदा वाढ झाल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। दुतोंड्या मारुतीच्या अगदी कमरेच्या वर गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं आहे। त्याच्या बाजूला जो एक पूल आहे छोटासा की जो गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यांवर येण्या जाण्यासाठी आहे, तो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गोदावरीची पाणी पातळी वाढली तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी देखील प्रशासनानं आता प्रयत्न सुरू केलेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।